एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय भीम. यानंतर मंत्री या ठिकाणी आपल्याला माईक नाही असं धरायचं असं म्हणजे तुमचं फेस येतो. तुम्ही असा धरला ना आता येतो का फेस, त्यामुळे असं धरायचं. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. मी हवालदार बुद्ध चव्हाण, महार रेजिमेंट. आज आम्ही संपूर्ण महार रेजिमेंटचे माजी सैनिक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आमच्या सैनिकी पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना ही दिलेली आहे. आणि सांगायचा उद्देश आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1 जानेवारी 1927 साली भीमबाग कोरेगाव या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या ज्या रणसंग्राम जे झालेला आहे त्या ठिकाणचं बाबासाहेबांनी उदाहरण देऊन या रेजिमेंटची स्थापना 1 ऑक्टोबर 1941 साली केलेली आहे. आणि म्हणूनच आम्ही या बाबासाहेबांना आम्ही आमच्या रेजिमेंटमध्ये मान मिळवून देण्यासाठी आजपर्यंत 85 वर्ष झाले आम्ही लढत आहोत आणि लढत राहणार. शेवटी अधिकाऱ्यांबरोबर आम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्ही खूप काही आमच्या सैनिकांतर्फे आणि आमच्या अधिकाऱ्यांना अवगत केलेलं आहे. तरीही ते आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक किंवा पुतळा उभा करत नाहीत. त्यासाठी आम्ही आमचे सैनिक लढत आहोत. आता सांगायचा उद्देश असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा महार रेजिमेंटमध्ये का असावा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही रेजिमेंट 1 ऑक्टोबर 1941 साली उभारली आहे. आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी अतूट प्रयत्न केलेले आहेत. ब्रिटिश सरकारशी लढा देऊन त्यांच्या वडिलांपासून तिथपर्यंत त्यांनी खूप संघर्ष करून या रेजिमेंटची स्थापना केलेली आहे. स्थापना करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 या 2 बटालियन त्यावेळेस स्थापित केलेले आहेत. परंतु आज या रेजिमेंटचे 22 बटालियन आहेत. 3 राष्ट्रीय रायफल्स आहेत, 3 टीए बटालियन आहेत, 1 SF बटालियन, असे 29 बटालियन या रेजिमेंटचे आहेत. तर एवढा मोठा कारवा आमच्या या रेजिमेंटचा पुढे चालला आहे. आज काश्मीरचा जो वरचा टोक आहे 1947-48 साली जी लढाई आमच्या सैनिकांनी लढली, त्यामुळे आजपर्यंत ते काश्मीरचा हिस्सा आजपर्यंत भारतामध्ये आहे. हे फक्त महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांपासूनच आहे. तरी आणि आज सांगतो या महार रेजिमेंट मध्ये सर्व काही एक नवीन आणि एक यंग बटालियन रेजिमेंट असून सुद्धा या बटालियन रेजिमेंट मध्ये सर्व काही आहे. जसं परमवीर चक्र 1 आहे, 4 मानवी चक्र आहेत, 32 वीर चक्र आहेत, शौर्य चक्र आहे, सेना मेडल आहेत. असे एकूण 250च्या वरती या रेजिमेंटचे चक्र आम्ही लोकांनी प्राप्त करून या रेजिमेंटचा सन्मान आम्ही वरती केला आहे. आणि म्हणूनच आम्ही बाबासाहेबांना मान मिळवून देण्यासाठी लढत आहोत. आणि प्रयत्न करतो की कसं ना कसं करून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्मारक आहे या रेजिमेंट मध्ये उभा राहावा आणि बाबासाहेबांना सन्मान या रेजिमेंट मध्ये मिळावा. अशी ही रेजिमेंट आमची खूप मोठी रेजिमेंट आजपर्यंत पुढे चालली आहे. एवढं म्हणून थांबतो. धन्यवाद. जय भीम.
राष्ट्रीय मला आम्ही पूर्ण महारेल्वेचे सैनिक आहोत आणि सैनिक या नात्याने आम्ही हे सांगू इच्छितो कारण की आपला हा भारत देश 5000 वर्षापूर्वी सुद्धा बौद्धमय भारत होता म्हणून आम्हाला बौद्धांची शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला परत या देशामध्ये 5000 वर्षांनंतर आणून दिले म्हणून बुद्धांच्या शिक्षणावरती आम्ही चालणारे लोक आहोत म्हणून आम्हाला बुद्ध हवाय युद्ध नकोय तरीही आम्ही या बाजूचे जे सध्या युद्ध चाललेले आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आपण युद्ध लवकरात लवकर थांबवावं आणि बुद्धांच्या पावलावरती चालावं कारण की युद्धाने तुम्हाला काहीही तुम्हाला हासिल होणार नाहीये असं भगवान बुद्धांनी जी शिकवण दिली आहे त्याच्यावरती आपण चाललं पाहिजे एवढं मी बोलतोय आणि ते युद्ध लवकरात लवकर थांबलं पाहिजे धन्यवाद Gracias.